आता कुठे वळणावर झाडाची सावली देखील हल्ली तरी दोघांचा जीव वर खाली व्हायचा. बरं झालं आयुष, तू दार उघडलं नाहीस. सायलीने शांततेला वाचा फोडली. आयुषने काही उत्तर दिलं नाही, कारण त्याला अजूनही खात्री वाटत नव्हती. बिनचेहऱ्याच्या बाईने टकटक केली. त्या संमोहात खरं तर त्याने दार किंचित उघडलं होतं. अचानक तेव्हाच सायली किंचाळली. तो भानावर आला आणि त्याने पटकन दार लावून घेतलं. त्या निमिषभरात ती बाई गायब झाली. पुन्हा दिसली नाही. पण गेली कुठे? एकाएकी त्याला दरदरून घाम फुटला. आताच स्प्राईटची पूर्ण बाटली पिऊनही त्याला पुन्हा घसा कोरडा वाटू लागला. सायली, जरा पाणी देतेस का ग? तो ओठांवर जीभ फिरवत म्हणाला. सायलीने एक हँडबॅग मांडीवरच ठेवलेली. तिच्यात ती बाटली शोधू लागली, पण सापडेना. मग तिला आठवलं, बाटली मागच्या सीटवर ठेवली होती मघाशी गाडीतून उतरताना. लगेच सायली मागे वळली, पण समोर जे दिसलं ते पाहताच तिची बोबडी वळली. कारण बिनचेहऱ्याची बाई आता नेमकी तिच्या समोरच बसलेली, मागच्या सीटवर. एवढा वेळ ती त्यांच्या सोबतच होती. सायली इतका वेळ मागे काय शोधतेय हे बघण्यासाठी आयुषने वरच्या मिररमध्ये लक्ष टाकलं. त्यालाही तीच बाई दिसली. तो हादरला. गाडीवरचं नियंत्रण सुटलं. रस्त्याकडेला असलेल्या एका मोठ्या खडकावर जाऊन गाडी आदळली. इंजिनातून धूर निघाला. हॉर्न कितीतरी वेळ कर्कश आवाजात वाजतच राहिला.